Hello everyone, this is Aparna. Welcome and welcome back to my channel Aparna Unfiltered, where you get raw, real vlogs. तर पापा इंडियाला आलेले आहेत आणि आता मिष्टूचे एकापेक्षा एक प्लान्स हे असे सुरूच आहेत. तर एक दिवस मॉल, एक दिवस सर्कस, एक दिवस शॉपिंग, म्हणजे फुल ऑन मज्जाच मज्जा सुरू आहे. तर आज आम्ही आलेलो आहोत मॉलमध्ये. मिष्टूला प्ले झोनमध्ये जायचं होतं, कारण लास्ट टाईम तिच्या बर्थडेच्या दिवशी मी तिला इथे घेऊन आली होती आणि तिने खूप छान असं एन्जॉय केलं होतं प्ले झोनमध्ये. तर मला प्ले झोनमध्ये जायचं आहे असा तिचा हट्ट होता. आता थोडी मोठीही झालेली आहे, तर बऱ्याचशा अशा गोष्टी तिला समजतात, त्यामुळे तिचा हट्टही असा ठाम असतो. मग म्हणूनच आम्ही आज तिला मॉलमध्ये घेऊन आलेलो आहे. तर मॉलमध्ये इथे आल्यावरती आम्हाला बुक एक्झिबिशन इथे दिसलं आहे. तर इथे वेगवेगळ्या प्रकारचे बुक्स अवेलेबल आहेत आणि खरंच काय घ्यावं आणि काय नाही असा प्रश्न पडतो आहे, कारण नॉवेल्स, स्टोरी बुक्स, मोटिवेशनल बुक्स, सेल्फ हेल्प बुक्स, किड्स ॲक्टिव्हिटी बुक्स, कलरिंग बुक्स, एज्युकेशनल बुक्स, स्पेशली लहान मुलांसाठी खूप असे अट्रॅक्टिव्ह आणि कलरिंग बुक्स इथे आहेत. बिग पिक्चर्स, सिम्पल वर्ड्स, इंटरॅक्टिव्ह पेजेस, जे मुलांना वाचायला, शिकायला अगदी एनकरेज करतात. आणि मला खरंच असं वाटतं की लहानपणापासूनच मुलांना रीडिंगची हॅबिट लावली गेली पाहिजे. तर आजकाल जे मोबाईल आणि टी व्हीमुळे मुलं अशी पटकन डिस्ट्रॅक्ट होतात. तर आपण जर रोजचं असं वाचन त्यांच्या रुटीनमध्ये डेली ठेवलं गेलं, बेड टाईम स्टोरीज वगैरे वाचली, तर त्यांची इमॅजिनेशन पॉवर ही वाढते आणि व्होकॅब्युलरीसुद्धा इम्प्रूव्ह होते आणि कॉन्सन्ट्रेशन पण वाढतं. कधी तुमच्यासोबत असं झालं आहे का की आपल्याला बुक्स रीड करायची इच्छा असते, पण नेमकं कुठलं बुक सिलेक्ट करायचं, कुठल्या बुक्सपासून हातात घेऊन ते वाचायचं हे कळतच नाही. तर गुगलवरती सर्च आपण करतो की बेस्ट बुक्स टू रीड, मस्ट रीड बुक्स, पण एवढे ऑप्शन्स असतात की त्यामध्ये आपण अजूनच कन्फ्यूज होतो. तर म्हणूनच अशा प्रकारचे जे बुक एक्झिबिशन्स असतात ते एक्सप्लोअर करा, म्हणजे तुम्हाला अजून ऑप्शन्स पाहायला मिळतील. ज्या प्रकारे आपण पुस्तकाचे पान पलटतो, त्यामधल्या 3 ते 4 पेजेस आपण रीड करतो, त्यानंतर आपल्याला कळतं की येस, आपल्या झोनमधलं हे बुक आहे किंवा ते आपल्याला आवडेल वाचायला. तर आपल्याला असं वाटतं की मला फक्त कादंबऱ्याच आवडतात, मला फक्त याच प्रकारची बुक आवडतात, त्याच प्रकारचे आवडतात. तर अशा प्रकारचे जे एक्झिबिशन आपण एक्सप्लोअर करतो, त्यानंतर आपल्याला असं वाटतं की येस, मला तर ट्रॅव्हल बुकसुद्धा आवडतात, मला तर सेल्फ ग्रोथ बुकसुद्धा रीड कराव्याशा वाटतात. तर आपली वाचनाची आवड ही स्टॅटिक नसते, ती एक्सप्लोअर केल्यावरती इव्हॉल्व्ह होते. तर आज मिष्टू ही माझ्यासोबतच होती. प्रत्येक स्टॉलवरती थांबत होती. कधी चित्राचं पुस्तक उचलत होती, तर कधी कधी मोठ्या अक्षरांची गोष्टीची पुस्तकं ती बघत होती. पूर्ण पुस्तक ती वाचणार असं तर होणार नाही, पण ॲटलिस्ट ती एक्सप्लोअर करते आहे. वाचनाची सवय ही वाचायला बस असं सांगून लागत नाही, तर ती क्युरियोसिटीपासून सुरू होते. पुस्तक हातात घेणं, चित्र बघणं, पान उलटणं, प्रश्न विचारणं, हे सगळं काय, तर हे सगळी पहिली पायरी आहे की येस, शी इज क्युरियस अबाउट बुक्स. तुम्ही लास्ट बुक एक्झिबिशन केव्हा अटेंड केलं, केव्हा एक्सप्लोअर केलं आणि तुमच्या मुलांना वाचनाची सवय ही तुम्ही कशी लावता, तुम्ही कुठले कुठले बुक्स रीड करता, तुमच्या मुलांना वाचायला देता, तर हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मला जाणून घ्यायला खरंच आवडेल. सिंगर अजून असं दाखवणार होतो. प्ले हजबंडने तुला 4 कुपन दिले. मिशू चल. झालंय, चला रे. चला आता चलो. हे नव्हतं आधी ग.
विष्णू येत आहेत थांब. अगं तू तिला हे कर ना. ए वाकू नको. ये विनर ये. पेन्सिल विष्णूला गिफ्ट मिळाली.